नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 9 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या विविध बाजारपेठांमध्ये तूर बाजारभाव हे कसे राहिले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सर्वात आधी जालना येथे पांढरी तूर 5,335 क्विंटल आवक, किमान दर 6,000 रुपये, कमाल दर 8,302 व सर्वसाधारण दर 8,302 रुपये. त्यानंतर दर्यापूर येथे 3,000 क्विंटल आवक, किमान दर 8,000, कमाल दर 8,200 व सर्वसाधारण दर 8,100. त्यानंतर सिंदी सेलू येथे 880 क्विंटल आवक, किमान दर 7,520, कमाल दर 7,950 व सर्वसाधारण दर 7,850. त्यानंतर बाभुळगाव येथे 765 क्विंटल आवक, किमान दर 7,401, कमाल दर 8,301 व सर्वसाधारण दर 8,151. त्यानंतर हिंगणघाट येथे 4,788 क्विंटल आवक, किमान दर 6,400 रुपये, कमाल दर 8,890 व सर्वसाधारण दर 8,400. नागपूर येथे 3,237 क्विंटल आवक, किमान दर 7,700, कमाल दर 8,402 व सर्वसाधारण दर 8,301. त्यानंतर अमरावती येथे 8,280 क्विंटल आवक, किमान दर 8,000 रुपये, कमाल दर 8,400 व सर्वसाधारण दर 8,200. त्यानंतर अकोला येथे 2,134 क्विंटल आवक, किमान दर 8,000 रुपये, कमाल दर 8,590 व सर्वसाधारण दर 8,290. त्यानंतर जालना येथे लाल दाण्याची तूर आवक 1,375 क्विंटल, किमान दर 6,500 रुपये, कमाल दर 8,125 व सर्वसाधारण दर 8,125. त्यानंतर हिंगोली येथे गज्जर तूर 800 क्विंटल आवक, किमान दर 7,400, कमाल दर 8,350 व सर्वसाधारण दर 8,175. नंतर रिसोड येथे 1,890 क्विंटल आवक, किमान दर 8,000 रुपये, कमाल दर 8,190 व सर्वसाधारण दर 8,100 रुपये. त्यानंतर सर्वात शेवटी कारंजा येथे 2,650 क्विंटल आवक, किमान दर 7,000 रुपये, कमाल दर 8,205 रुपये व सर्वसाधारण दर हे सुद्धा 8,205 रुपये. तर हे होते आजचे तूर या पिकाचे बाजारभाव. अशाच बाजारभावाच्या माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व रोज असेच बाजारभावाची माहिती व व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.